हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का? अरे मग त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? अरे मग त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला होता. पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने दिले. तसाच निर्णय राष्ट्रवादीच्या फुटीवर लागला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलाय. त्यामुळे शिवसेनेच्या निकालानंतर अजित पवार यांनी जाहीर सभेत एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. तुमच्या धमक होती तर स्वतःचा पक्ष काढायचा, असा सल्लाच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना दिला होता. तेच भाषण पुन्हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्या भाषणात अजित पवार म्हणाले होते, ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला आणि तो वाढवला, मुंबईच्या शिवाजी पार्कवर या पक्षाची स्थापना केली आणि हा पक्ष महाराष्ट्राच्या सर्व दूर पोहोचवला, त्यांचाच पक्ष तुम्ही काढून घेतलात, त्यांचं चिन्ह काढून घेतलं. निवडणूक आयोगाने जरी हा निर्णय दिलेला असला तरी हा निर्णय जनतेला पटलाय का, त्याचा विचार झाला पाहिजे. तुमच्यात धमक होती तर स्वतःचा पक्ष काढा, तुम्हाला कोणी अडवलं होतं? मनसेने अजित पवार यांचं ते भाषण आपल्या ट्विटरवरून शेअर केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील हे भाषण मीडियासमोर दाखवले. या भाषणावर सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेवेळी वेगळा पक्ष स्थापन करण्याची भूमिका घेणाऱ्या अजित पवारांवर नेटिझन्स त्यांनी वेगळा पक्ष का काढला नाही असे म्हणत सडकून टीका करत आहेत. मनसेने अजित पवार यांना थेट टार्गेट केलं आहे. अजित पवार यांचं भाषण शेअर करत भुजामध्ये किती बळ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेने तट फोडून सत्तेसाठी घेतलेला हा वळसा महाराष्ट्राला पटेल का? वाह रे पठ्ठ्या, असं कॅप्शन देखील दिलं आहे. याआधी देखील मनसेने बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावून घेणं सोपं आहे असं ट्विट करत अजित पवारांपेक्षा राज ठाकरे कसे उजवे आहेत हे सांगितलं होतं.